Today we will study two terms, speed and velocity. Speed, the distance traveled by an object in unit time is called speed. स्पीड म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जे डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल इन युनिट टाईममध्ये जेवढं डिस्टन्स ते ट्रॅव्हल करत असेल ते म्हणजे त्या वस्तूची, त्या ऑब्जेक्टची स्पीड. जसं आपण म्हणतो की अ बस ट्रॅव्हल्ड अ डिस्टन्स ऑफ 50 किलोमीटर इन 1 hour. एक बस एका तासामध्ये, एका आवरमध्ये 50 किलोमीटर ट्रॅव्हल करते. म्हणजे त्या बसची स्पीड, इट मीन्स दॅट द स्पीड ऑफ द बस इज 50 किलोमीटर पर hour. For that we have a formula. Speed is equals to total distance upon total time. Total distance, whatever the time required, in that time how much distance does it travel. ते दिलेल्या वेळेमध्ये, गिवन टाईममध्ये त्या ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, किती वेळ लागला. द रेशियो is called as speed. Speed is a scalar quantity. Speed is related with distance. Speed ही स्केलर क्वांटिटी आहे आणि स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड आहे. डिस्टन्स आणि टाईम बोथ ऑफ देम आर स्केलर क्वांटिटी. देअरफोर स्पीड इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स फॉर्म्युला, स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्स आणि टाईम आहे. डिस्टन्स आणि टाईम बोथ ऑफ देम, दोन्हीही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजेच स्पीड इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी बिकॉज देर इज नो डायरेक्शन while study knowing the speed we does not need direction. एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड सांगत असताना आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नसते. म्हणजेच स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. रिमेंबर बोथ द थिंग्स, डेफिनेशन ऑफ स्पीड अँड द फॉर्म्युला ऑफ स्पीड. दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्पीडची डेफिनेशन आणि स्पीडचा फॉर्म्युला. डेफिनेशन परत एकदा, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. युनिट टाईम, आता हे युनिट टाईम म्हणजे युनिट म्हणजे 1. टाईमसाठी आपण कोणकोणत्या टर्म्स वापरतो, तर 1 सेकंद, 1 मिनिट, 1 hour, 1 डे, 1 वीक, 1 मंथ और 1 इयर. सर्वात मोठं युनिट टाईमचं आहे इयर. सर्वात लहान युनिट आहे सेकंद. तर ते 1 सेकंद असू शकते, 1 सेकंद असू शकते, 1 मिनिट असू शकते, 1 hour असू शकते, 1 डे असू शकते. तर युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट और 1 hour. तर त्या वेळेमध्ये त्या ऑब्जेक्टनी जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल ते म्हणजे त्याची स्पीड. त्या स्पीडचा फॉर्म्युला इज स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम रिक्वायर्ड. सेकंड टर्म इज वेलॉसिटी. The distance traveled in a particular direction by an object in unit time is called its velocity. एखाद्या ऑब्जेक्टनी युनिट टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इन पर्टिक्युलर डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनमध्ये त्यांनी ते डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला म्हणतो आपण वेलॉसिटी. तर वेलॉसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाईम, वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटीला डिस्क्राईब करताना डायरेक्शनची आवश्यकता असते. वी हॅव टू नो द डायरेक्शन ऑफ द स्पीड और द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. सो वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. द क्वांटिटी which needs direction is called as vector quantity. And in the formula displacement upon time, displacement is also a vector quantity. So that's why velocity is also a vector quantity. In a formula, one of the term must be
vector. If one of the term is vector, then the quantity is a vector quantity. जर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये वेलॉसिटीचा फॉर्म्युला असेल, कुठलाही एखाद्या याचा फॉर्म्युला असेल आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये एक जरी टर्म व्हेक्टर असेल तर तो पूर्ण फॉर्म्युला व्हेक्टर होतो. म्हणजेच वेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी बिकॉज इट इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. स्पीड आणि वेलॉसिटीचे युनिट, देर आर टू टाइप्स ऑफ युनिट, SI unit and CGS unit. SI means standard international unit and CGS means centimeter, gram, second. In SI unit, unit of speed and velocity are the same. स्पीडचं युनिट आणि वेलॉसिटीचं युनिट सारखंच आहे. SI युनिटमध्ये पण सारखंच आहे आणि CGS युनिटमध्ये सुद्धा सारखंच आहे. स्पीडचं युनिट, distance is measured in meter, time is measured in second, therefore unit becomes meter per second. डिस्टन्स हे मीटरमध्ये मोजतात, टाईम हे सेकंदमध्ये मोजतात, म्हणून SI युनिट झालं मीटर पर सेकंद. ते CGS युनिट डिस्टन्स हे सेंटीमीटरमध्ये मोजतात आणि टाईम हे सेकंदमध्ये मोजतात, तर CGS युनिट झालं सेंटीमीटर पर सेकंद. त्याचप्रमाणे इन द सेम वे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट इन SI unit, displacement is measured in meter, time is measured in second, therefore unit of velocity, SI unit of velocity is meter per second. In CGS unit, displacement is measured in centimeter, time is measured in second, therefore CGS unit of velocity is सेंटीमीटर पर सेकंद. तिथे बघा, स्पीडचं युनिट आणि वेलॉसिटीचं युनिट सेम आहे. SI युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी दोघांचे युनिट SI युनिट आहे मीटर पर सेकंद. आणि इन CGS सिस्टीम युनिट ऑफ वेलॉसिटी अँड स्पीड, स्पीडची आणि वेलॉसिटीचं युनिट CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद.